मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे। भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळेच ही वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय। आज सकाळपासून मध्य रेल्वेची वाहतूक अगदी 5 ते 7 मिनिटं उशिरानं फक्त सुरू होती। मात्र आता भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे। जे काही नागरिक आहेत, प्रवासी आहेत, मुंबईकर आहेत, जे कामासाठी बाहेर निघालेले आहेत, त्यांची गर्दी आपण स्टेशनवर पाहतोय। ट्रेन्स वेळेवर नाही आहेत। आता ट्रेन्स थांबल्या असतील जिथे असतील तिकडे, कारण मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे। भांडूप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळेच ही वाहतूक खोळंबल्याचं कळतंय। याच संदर्भातले आपण अधिकचे अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याबरोबर जोडले गेलेत। पद्मेश, काय अधिकचे अपडेट आहेत? ओव्हरहेड वायर तुटली आहे, कधीपर्यंत ही दुरुस्त होऊ शकते आणि मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा पूर्ववत होईल? नक्कीच आपण पाहिलं तर काल रात्रीपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय। आज सकाळी देखील मुंबईच असेल, त्याचबरोबर रायगड असेल, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। जवळपास अर्ध्या तासापासून भांडूप येथे ओव्हरहेड वायर मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे अनेक ज्या गाड्या आहेत त्या ज्या अप दिशेने ज्या सीएसटी जातात त्या गाड्या थांबलेल्या पाहायला मिळते। सध्या आपण भांडूप स्टेशनला आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ही देखील गाडी जवळपास अर्धा तास झालं ही गाडी इकडेच थांबू नये, कारण या गाडीच्या समोर अजून एक गाडी असल्यामुळे ही गाडी इथे थांबलेली आहे। कारण ज्या प्रकारे मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे मुंबईमधील जी मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती जवळपास 20 ते 25 मिनिटांनी उशिराने आहे। आत्ताच आपण पाहिलं तर 2 नंबरची जी लाईन आहे, ती म्हणजे जी लाईन धीम्या गतीने सीएसटीला जाते, ती लाईन जवळपास संपूर्ण बंदच झालेली आहे। कारण अनेक ज्या गाड्या आहेत त्या लाईनीमध्ये इथे उभ्या आहेत आणि ही जी गाडी, ज्या गाडीने मी देखील प्रवास करत होतो, ती गाडी जवळपास अर्ध्या तासापासून इकडेच म्हणजे भांडूप स्टेशनला थांबलेली आहे। आणि अनेक ज्या आता चौथ्या मार्गिकेवरनं ज्या स्लो गाड्या आहेत त्या वळवण्यात आलेल्या आहेत। नाहूर पासून, मुलुंड पासून ज्या गाड्या आहेत त्या फास्ट गाड्या आहेत, त्या तिकडनं त्या धीम्या गाड्या त्या वळवण्यात आलेल्या आहेत। पण माझ्या पुढे 2 नंबरची लाईन आहे तिथे संपूर्णपणे गाड्या बंद झालेल्या, कारण ओव्हरहेडची जी वायर आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर मुंबईची ही जीवनवाहिनी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे, कारण ओव्हरहेड वायर मध्ये काहीतरी अडकलंय।